गॅस सिलेंडरच्या वाढत्या टंचाईच्या पार्श्वभूमीवर गंगापूर येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात आले। आंदोलनादरम्यान केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत नागरिकांच्या अडचणींकडे लक्ष वेधण्यात आले। यावेळी आंदोलकांनी आपल्या विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना सादर केले। देशात गॅस टंचाई मोठ्या प्रमाणात वाढली असून नागरिकांना सिलेंडरसाठी रांगेत उभे राहावे लागत असल्याचा आरोप त्यांच्याकडून करण्यात आला। यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलकांनी केला। गॅस सिलेंडरचा पुरवठा तातडीने नियमित करावा अशी प्रमुख मागणी त्यांच्याकडून करण्यात आली। गायब हो गया नरेंद्र हो गया नरेंद्र हो गया गायब हो गया नरेंद्र हो गया। गोरगरीब जनतेला जो सिलेंडर मिळत होता तो आता प्रचंड टंचाई झालेली आहे। सर्व जनता आता चुलीवर स्वयंपाक करायला लागलेली आहे। मोठ्या मोठ्या हॉटेल गंगापूर किंवा औरंगाबाद सारख्या शहरामध्ये सुद्धा चुलीवर स्वयंपाक चालू आहे। आणि अशा भयंकर परिस्थितीमध्ये आणीबाणीच्या काळामध्ये आम्ही जनता तुमच्या दारामध्ये येऊन न्याय मागत आहोत। आणि तुम्हाला आमचं निवेदन घ्यायला सुद्धा तुम्हाला जर समजा वेळ मिळत नसेल तर मला वाटतं लोकशाहीची ही फार मोठी थट्टा आणि मस्करी आहे। जनता इथं उपाशी आहे, तुमच्या दारामध्ये टाहो फोडतीये आणि तुम्ही मात्र तिथं AC मध्ये बसून जनतेची मजा बघताय। या गोष्टीचा सर्वप्रथम वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आम्ही निषेध व्यक्त करतो आणि तुम्हाला विनंती करतो की तुम्ही जरी मोठे अधिकारी असले तरी जनतेच्या याच्यामध्ये आपण सुद्धा एक भाग आहात, जनतेचा आपण सुद्धा एक भाग आहात। तर जनतेच्या मागण्यांना तुम्ही सुद्धा संवेदनशीलपणे बघितलं पाहिजे। तुम्ही इतकं दुर्लक्ष करून चालणार नाही, हा पहिला भाग। आणि दुसरा भाग असा आहे की सामान्य जनता जी गोरगरीब जनता आहे तिला जो सिलेंडर मिळत होता तो अजिबात मिळत नाहीये। 4-4 महिने लोकांची बुकिंग होत नाहीये आणि सांगितलं जात आहे का 25 दिवस किंवा 30 दिवसाच्या गॅप ज्याचा असेल त्याला सिलेंडर मिळणार, परंतु प्रत्यक्षामध्ये 3-3 महिने 4-4 महिने झालेले गॅस सिलेंडर घेऊन त्यांना सुद्धा गॅस सिलेंडर मिळत नाहीये, बुकिंग होत नाहीये, कॉल लागत नाहीये आणि त्या ठिकाणची गर्दी आटत नाहीये। त्याचबरोबर सिलेंडरचा काळा बाजार मोठ्या प्रमाणात सुरू आहे। लोकांचे नंबर होऊन सुद्धा त्यांची पावती निघालेली आहे, ऑनलाईन त्यांचा DSC जनरेट झालेला आहे, त्यांना गॅस सिलेंडर मिळत नाहीये आणि विदाऊट बुकिंग लोकांना ब्लॅक मध्ये सिलेंडर मिळत आहे। आमच्या सर्व जनतेचा हा आरोप आहे आणि या गोष्टीकडे दुर्लक्ष करून कसं काय चालेल मला कळत नाही। मला वाटतं अशा आणीबाणीच्या काळामध्ये तहसीलदारांच्या देखरेखीखाली प्रत्येक गॅस एजन्सीवर एक माणूस बसवून आपण त्या ठिकाणी वाटप केली पाहिजे। नसता ते गॅस सिलेंडर उचलून तहसीलमध्ये आणले पाहिजे आणि इथून सगळ्यांना वाटप झाले पाहिजे। तहसीलचं पूर्ण तहसीलदारांचं पूर्ण नियंत्रण असताच फक्त त्याची अंमलबजावणी होणं गरजेचं आहे। आणि अशा काळामध्ये आपल्याला शांत बसून चालणार नाही साहेब, तुम्हाला ऍक्शन घ्यावं लागणार आहे, तुम्हाला ऍक्टिव्ह व्हावं लागणार आहे आणि सर्व हक्काचा जो गॅस सिलेंडर सर्व जनतेचा तो त्यांना देण्यासाठी आपण भाग पाडलं पाहिजे। आपण हातात पूर्ण प्रशासनाची लाठी घेतली पाहिजे आणि सर्व कारभार सुरळीत केला पाहिजे असं वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आम्ही तुम्हाला विनंती करत आहोत। तुमच्या माध्यमातून आम्ही सरकारला इशारा देतोय की हे 15 दिवसाच्या आत हे जर नीट नाही झालं तर एक राज्यव्यापी भला मोठा मोर्चा आम्ही या ठिकाणी आणल्याशिवाय राहणार नाही। हा आदेश आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचा आहे, आदरणीय सुजातदादा आंबेडकरांचा आहे आणि या आदेशाला पालन करणं हे सुद्धा आमचं कर्तव्य आहे। सर्व जनता आज आंबेडकर घराण्याच्या पाठीमागे आहे, कारण की या प्रश्नावर कोणी बोलायला तयार नाही। गॅस सिलेंडरच्या प्रश्नावर कोणताही पक्ष आंदोलन करायला तयार नाही आहे, विरोधी पक्ष वंचित बहुजन आघाडी या ठिकाणी आहे, कारण गोरगरीब जनतेचं प्रतिनिधित्व करणारा आमचा पक्ष आहे। आपण या ठिकाणी आलात, आमचे निवेदन घेतलं त्याबद्दल आम्ही तुमचं धन्यवाद व्यक्त करतो, परंतु यानंतर तुम्ही मात्र अशी असंवेदनशीलपणा करू नये अशी आमची सर्वांची तुम्हाला विनंती आहे। आमचं भांडण प्रशासनासोबत नाहीये, आमचं भांडण शासनासोबत, परंतु तुम्ही जर असं दुर्लक्ष केलं आमच्याकडे तर मग आमचं भांडण तुम्ही सांगावे मग असे विषय तुम्ही जर नसते साहेब आम्ही गुपचूप नाही, पण आमचं म्हणणं आहे आमची तहसीलदार जरी आहे आम्ही काय घ्यायचं काय अडचण तुमच्यासोबत मी आहे, तुमच्या जे मागण्या आहे आम्ही शासनाकडे पाठवतो आणि गॅस सिलेंडरवर आपण आधी पण कारवाई केलेली आहे आणि निवेदनाच्या अनुषंगाने आणखी पण कारवाई नाही। आपला एक माणूस तिथं बसवलं सरजी, मी माझं स्वतःच उदाहरण देतो तुम्हाला। सरजी एक विषय असा आहे, माझं स्वतःच उदाहरण, मला 4 महिने झालेले
माझं स्वतः ऑनलाईन केलंय का? मीटिंग आहे कॉलेजला आता पावती निघून झाली 15 दिवस तरी सुद्धा सिलेंडर यायला तयार नाही. नाही बाबा अजून खूप बाकी आहे. असं कसं मी घेतो. सरजी विषय असा आहे नंबर कसं काय? हॉटेलवर आहे ना घरगुती गॅस वापरतात याबद्दल काय सांगाल? यावर काय कारवाई चालू आहे आपल्या गॅस पुरवठ्यावर? वापरणाऱ्यावर आपण FIR केलेली आहे. आणखी पण आढळले तर आम्ही सतत फिरतीवर ठेवू आणि कारवाई करू. एक विषय अजून आहे सर, जसं की आपण 45 दिवसाच्या नंतर सिलेंडर मिळून राहिलं आणि त्याच्यानंतर बी आपण सिलेंडर आणायला जर गेलो तर त्यांचं म्हणणं आहे की तुमचं सिलेंडर दिलं, मग कोणाला दिलं? डिलिव्हरी झाला म्हणतात, मग कोणाला दिलं हे तर कळायला पाहिजे. मिळेल, होम डिलिव्हरी मिळेल. डिलिव्हरी तर नाहीच आढावा नाही. घेतो. या सगळ्या बाबीचा मी पुन्हा एकदा आढावा घेतो. मी रांजणगावचा आहे, मी तुम्हाला हे स्पष्ट, तुम्ही आले पण होते पण तिथं असं चालू आहे सरास. आमच्याकडे बैठक घेतोय. तुमच्या तक्रारी वाढते की मी दौरे पण केले, बैठक पण घेतो. तहसील